नाही. माणसाला एक वेळ नसलं तर चालेल, पण मुख्य चित्रपाला वेळची वेळ पाणी अन्न त्यांना पाहिजेलच आहे. मित्रांनो, आपल्याला वाचाय आपण लगे बोलतोया, तसं मुख्य चित्रपाच काय सांगा. मग हे काहीच काय नाही. घटीभर उपाशी राहिलं म्हणून काय बिघडत नाही ती. ही काय पण चाना चुना खाते ती या, पोट भरते ती. पण चित्रपाचं काय, जेव्हा आपण टाकल तेव्हाच खायचं इथे. कोल्हापूर ते अक्कलकोट आम्ही चालत येणार आहे आणि याच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी आम्ही व्हिडिओ टाकणार आहे की बरेच दादांची कमेंट आली होती की तुम्ही अक्कलकोटला आला पण येणार आहे म्हणून सांगितलं नाही. तर दादा भाऊ तुमच्याकरता आम्ही येण्याच्या अगोदर तुम्हाला एक दिवस सूचना देणार आहे की आम्ही येणार आहे. बघू त्या भगवंताची जर मनात असेल इच्छा असेल तर आपली गाठ भेट पडेल. इथं सलाईन लावली. बरं वाटतं. काय झालं हो, ताक जास्त झालं तर रोज ताक का नाही शिल्लक राहते म्हणून 2-2 लिटर पिण्यानं आजारी पडली वा. नाही मित्रांनो, काय यांचं आहे आता. मग कुणाचं ऐकायचं. सलाईन लावलेले माणूस कसं असतं, आजारी असतं कसं हे बाई. सकाळपासून 4 खाल्ले ते 5वी चालू आहे. बस का पाच, बस का पाच, काय नाही मित्रांनो, कसं झालंय कामाचा लोड जास्त झालाय. त्याला सकाळ संध्याकाळी ताक बनवावं म्हणजे ते दह्यापासून आपल्याला तूप बनवावं लागतंय. आणि सध्या कसं झालंय तुपाची ऑर्डर यायला लागली ते जास्त. आणि आता तुपाची ऑर्डर बी टाकायची होती, मुंबईच्या होत्या 3 टाकल्या. आणि हिला म्हणलं चल तुला इंजेक्शन करू किंवा सलाईन एखादी लावून येऊ. कारण आपलं करतं धरतं माणूस जर आजारी पडलं तर मग सगळंच आपलं बंद पडतंय. आणि बंद पडलं की मग आपला व्यवसाय डबघायला आल्यागत होतोय. तर तुमचं लगेच काय मग कसं काय राव, बघणार? दिवसाला 1.5-2 किलो तूप तयार व्हायचं ते परत बंदच झालं ना. म्हणजे मी करणार माणूस पाहिजे का नको. मी म्हणजे काय का मी करणार आहे. मी काय ह्याच्यामुळे आजारी पडली नाही. मग कशामुळे झाले. ती न जेवण करण्यामुळे झाले. न जेवण्यामुळे 2-2 वाजूस्तर कोण असं जेवण झालंय. नका म्हणलं होतं काय तुला. गुरांचं बघायचं, लेकरांचं, घरातलं, रानातलं, एक एक काम करत करत उशीर होतोयच गे. हा? का होत तर नाही? मित्रांनो, होतंय कसं, मी जरी बाहेर गेलो तर ह्याला कामाचा लोड पडतोय. त्यात पोरांना लागली एक पारखी शाळा. पोरं जातात सकाळी शाळेला, ते येतात 12च्या आसपास. मग तोपर्यंत सगळं काम हिला एकलीला करावं लागतंय. त्यामुळं हिच्यावर कामाचं टेन्शन आणि लोड भरपूर आहे. मला काय होत नाही, पण काय व्हायला लागलंय, मणका काय एकदम धरलं नाही, मणकाले हिला हाय लागला, मणक्याचा त्रास. मणकाले लागला तो काय. आणि अशक्तपणा आल्यामुळे चक्कर मारायला लागली. मुरलं काय दिसेना, हात थरथर कापायला लागलं. लयच अशक्तपणा आल्यामुळं म्हणलं आणलंय आता इथं सलाईन चालू आहे. बघू आता ही पहिलीच चालू आहे, हे संपल्यावर अजून डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते. पण कसं आहे, नीट असलं म्हणजे आपलं सगळी कामं मार्गी लागते ती. माझ्याकडे रागन तसं बघू नको, तेव्हा कशी बघते. रागान कशाला बघते. मी येणार नव्हती, पण कसं आहे, ह्यांना पण पार्सल टाकायची होती मुंबईची. मग पोरं तोपर्यंत शाळेत ना आलती. मग म्हटलं चल, दोन्ही पण कामं होते. दोन्ही पण कामं येत होती. ते नुसते इंजेक्शन करून येऊया. मग इथं आल्यानंतर ना डॉक्टर म्हणले सलाईन लावावं लागते. मग सलाईनच लावली बघा या बाई. आहे का चालू आहे. आता सलाईनची बाटली एक खाल्ली की जरा अशक्तपणा आहे ती निघून जाईल. मग कामाला दणकेबाज माणूस तयार, दुटीवर माणूस हजर. करा भाकरी, करा कालवण, धुवा धुणं, काढा धारा, आणा वैरण, ते तर टाका बारमाहीच काम शान. आहे ते करावं लागणार आहे. ते पण नवीन काम काय. 24 तास ती बंद नाही काम. पगार फुल काय म्हणते ती किती बिनपगारीन फुल अधिकारी आहे ती असं आहे होय. बघा माझं काम. काय करायचं म्हणाय पण कशा म्हणी येईना ते. आलेल्या दिवसाला पाठ देत राहायचं. काय करता, दुखणं सोसना, अशक्तपणा आलाय, लय बेकार व्हायला बा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हात जरा गेले की काय ना काय बाततंय. म्हणते तर ताक पिऊन झाली आजारी पडली, तर ताक पिऊन आजारी पडत नसतं माणूस. कसं होतंय बघा तेव्हा. बोलत एकदम चक्कर येते का नाही. फिरते पंख फिरत असतील, डोळे झाकले का अंधार येते डोळ्याला. तर मित्रांनो, हिला येत होती चक्कर, त्यामुळं आणलंय. आता केलं आहे ॲडमिट, बघू काय म्हणते डॉक्टर. पहिली सलाईन चालू आहे आता. तुम्हाला तर अगोदरच मी म्हटलं. आणि एका संग दोन्ही काम होते म्हणून आलो. ते काम पण झालं. इथं आता हे आता घरी फक्त 2 पोरं आहे ती बघा. आता काय गुरं वैरण पाणी करून सावलीला बांधले ते.
पण जास्त तर आहेच ना, अजून शेळ्या आहेत. शेळ्यावर तर लय जीव आहे. शेळ्याला कोण आणतं का नाही, खायला टाकतं का नाही. बोकडा आहे ती बघ माझी म्हणून वाईट वाटतंय. बघा बोकडा आहे ती म्हणून वाईट वाटतंय. माणसाला काय वाईट वाटत नाही. चित्राबाज लय वाट मग माझी चित्राबाला उपाशी मारू वाटत नाही. नाही. वेळच्या वेळेला वैरण पाहिजे, वेळच्या वेळेला पाणी, सारखं सावली वेळेला, हे लक्ष जास्त देते. पण माणसाला वेळेला स्वयंपाक करून घालायचं म्हणलं तर जुळणार नाही. माणसाला एक वेळ नसलं तर चालेल, पण मुख्य चित्रपाला वेळची वेळ पाणी अन्न त्यांना पाहिजेलच आहे मित्रांनो. आपल्याला वाचाय आपण लगे बोलतोया, तसं मुख्य चित्रपास काय सांगा. मग हे काहीच काय नाही. घटीभर उपाशी राहिलं म्हणून काय बिघडत नाही ती. ही काय पण चाना चुना खाते ती या, पोट भरते ती. पण चित्रपाचं काय, जेव्हा आपण टाकल तेव्हाच खायचे ते. ह्यांना काय बोलायला नीट बसते ती बी. नाही नाही, तुम्हालाच बसते ती कामं करून. आम्हाला काय, आम्ही नुसतं आपलं सहज बोलतो आहे का नाही. लावली चिप टाळ्याला घेतली बुदली निघाली बाळ्याला. जावा बाळ्या खंडोबाचं दर्शन फिरशन करून या. लय दिवस झाले गेलं नाही घर सोडून कुठं. तर मित्रांनो, आता आपल्या दादांचं आलंय वर्षरात. वर्षरात झालं की आम्ही जाणार आहे बाहेर. बघा बाहेर म्हणजे देवाला जाणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला सांगू आम्ही कुठल्या म्हणजे ह्याच्यात येणार आहे, कुठल्या नाही. जर कुठल्या तुम्ही तिथं एरियात येणार असाल आहे, कुठल्या नाही. तर आम्हाला तुम्ही भेटा, आम्हाला पण तुम्हाला भेटून बरं वाटेल, है की नाही. आणि एक वेळ अजून दादा बरं का, आमचा श्री स्वामी समर्थला सोलापूर ते अक्कलकोट आम्ही चालत येणार आहे. आणि याच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी आम्ही व्हिडिओ टाकणार आहे. की बरेच दादांची कमेंट आली होती की तुम्ही अक्कलकोटला आला पण येणार आहे म्हणून सांगितलं नाही. तर दादा हो, तुमच्याकरता आम्ही येण्याच्या अगोदर तुम्हाला एक दिवस सूचना देणार आहे की आम्ही येणार आहे. बघू त्या भगवंताची जर मनात असेल, इच्छा असेल तर आपली गाठ भेट पडेल. सोलापूर ते अक्कलकोट अजून एक वेळ मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाणार आहे मित्रांनो. काय असेल ते वाईट दिवस असतील ते सगळं माझं स्वामी सारख्याला एक ना एक दिवस तुम्हाला मी सगळ्याला म्हणलं होतं येणार. ते दिवस तुम्ही डोळ्यानं सगळी बघताय. हळूहळू का होईना उशीर लागल, पण हळूहळू चांगले दिवस येतील. चांगले दिवस म्हणण्यात मला हे म्हणायचं की ही माणूस जी तुम्हाला आता बोलते ती स्वतःहून म्हणल्या की तुझ्या संग मी सोलापूर ते अक्कलकोट खरंच चालत येतो. तर खरंच चालत येतो म्हणल्यापासून मला पण बरं वाटायला लागलंय. जे माझ्या मनात होतं ते ह्यांच्या ओठावर आलं, त्यामुळं लय भारी वाटायला लागलंय बघा मित्रांनो. अशा आम्ही 3 वाऱ्या करणार आहे. एक तर हिने केली, 2 करायची अजून. एक मी किती अडचणीतनं केली ही माझी मला माहित आहे, पण केली, हार मानली नाही. आणि इथून पुढे पण अशीच करणार, हार मानणार नाही. भले असा त्रास होतोय मला, शरीर साथ देत नाही, पण त्यातनं का होईना करत राहणार मित्रांनो. माझ्या 2 लेकरासाठी, माझ्या परपंचासाठी. सलाईन लावून घरी. मॅडमचा अवतार कसा झालाय बा. कसं झालं, गोळ्या दिल्या त्या ढीकभर. मला पण आणले ते, तिला पण आणले ते. आणि आता ऑर्डर आलेली हे बघा, एक पॅक केलंय बघा. आता जस्ट ऑर्डर आली, पण आता कसं झालंय हे सकाळी टाकणार आहे. ही सकाळी टाकायचंय म्हणून आताच म्हणलं पॅक करा, कारण सकाळी सगळी काम टायमिंग गावत असते, नाही, टायमिंग रानातलं काम आहे, मका मोडाय तोडाय चालू आहे. उद्या आहे शनिवार, त्यामुळे लवकरच जाऊन टाकून यायचं. तर बघा हे कसं काय असं ना, शून्यातनं आपलं चालू व्हायला लागलंय बरं का नाही. लागलंय की व्हायला. हळूहळू धरेल की का ते, अजून स्पीड लागेल की. स्पीड लागेल की हळूहळू. कुठलं पण असलं तर हळूहळूच होत असतं. आणि हे जे तुम्हाला डब्बा दिसतोय हे अजून गच्च भरलेला आहे. किती किलो आहे ते मोपल्यावरच समजेल. आम्ही काय मोफत नाही, ऑर्डर येईल तसं मोपून भरतोय, पॅकिंग करतोय. पण गच्च भरलेला आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यानं नक्की नंबरवर संपर्क करा आणि मागवा. स्क्रीनवर नंबर देते बघा बहिणीनो आता मी तुम्हाला. आणि मला फोन करत जावा, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल किंवा काय असं की बाबा ही फोन उचलतेली का, हे असं काय ह्याच्यात राहू नका. बिनधास्त म्हणजे बिनहिचक फोन करा. तुमचा फोन उचलते तर दाजी उचलते तर, किंवा मी उचलते, किंवा पोरं असते ती, मी जरी कामात असली तरी. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जसं सपोर्ट दिलाय त्याच्यापेक्षा इथनं पुढं जास्त आमच्यावर लक्ष राहू द्या. तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं, तुमच्या सल्ल्यानं जे आम्ही व्यवसाय चालू केला आहे त्या व्यवसायात श्री स्वामी समर्थाच्या आशीर्वादानं ये लागले हो. थोडं थोडं का असं ना व्हायला लागले. मान्य हाय, कष्ट हाय महाग, लय आहे कष्ट, थोडं नाही कष्ट, लय हाय कष्ट बहिणीनो. बघा हे तुम्हाला मी अगोदर बी सांगितलंय, सकाळ संध्याकाळ 2 टाइम
ताक म्हणजे दह्याचं लोणी काढावं लागतंय. कारण सकाळ स्वयंपाकी करोच तर एका ह्याचं होतंय 3-4 किलो म्हणजे 3-4 लिटर दुधाचं सकाळच्या झटक्यात होतंय आणि संध्याकाळी 3-4 लिटर दुधाचं. अंदाज तरी सांगतो बघा 2 किलो तर घळघळीत निघतंय. आपण काय म्हणजे मी काढलंय बाबांनी किती निघतंय म्हणून वजन काय पिजन करू. मस्त घरी आहे पण तसं करत नाही कामाचे आहे ना आपलं. काढलं की लोणी पातेल्यात ठेवायचं 2 दिवसात नाही एकदा काढवायचं. अर्धा डबा तर हाही डबा का नाही अर्धा सहज भरतोय बा. करते बघा. मला काय ती वजना फिजनाच काय कळत नाही. यांची आणि असते ती पोरं असते ती लिवायला करायला. आपलं काम एकच, धारा काढायच्या, दूध तापवायची, इरजू लावायचं आणि लोणी काढून ह्यांना द्यायचं तूप.